नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मला ठाऊक आहे की तुमच्या मनात आता एकच विचार चालू आहे की माझा निकाल घ्यावा लागेल, मला पर्सेंटाईल किती येतील, ठीक आहे, माझे एवढेच मार्क्स आले तर माझे किती पर्सेंटाईल बनतील जेणेकरून मी कॉलेज लिस्ट वगैरे बनवू शकतो, ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता डायरेक्ट तुमचा स्कोर कार्ड नाही येत बाळांनो, मध्ये एक दोन स्टेप्स असतात. त्या स्टेप्स बद्दल आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, ठीक आहे. गव्हर्नमेंटकडनं नोटिसेस आलेल्या आहेत, त्या नोटिसेस मी तुम्हाला दाखवेल, ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि निकालाच्या बाबतीत पण मी बोलेल, ठीक आहे. पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर दीपक सालुंखे होतं, ज्याला 1500 रुपीजचं अमेझॉन व्हाउचर गेलंय. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचं बाळांनो. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. पण अजून एक गोष्ट, व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कॅप राऊंड्स, काउन्सिलिंग, सीईटी सेल कडून काही इम्पॉर्टंट आलं सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतं, ठीक आहे. तुम्ही माझ्याशी बोलू शकतात व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ठीक आहे. आता बोलूया याच्या मधल्या स्टेप्स होणार आहेत त्याबाबत, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमची फक्त अँसर की आली बाळांनो. अँसर की नंतर तुमचे आता येणार आहेत बोनस मार्क्स. काय येतील? बोनस मार्क्स. किती बोनस मार्क्स आहेत ते अजून डिक्लेअर केलं नाही सीईटीचे. आज मी व्हिडिओ बनवतोय सकाळी 8 वाजता 30 मेला. आतापर्यंत सीईटीने बोनस मार्क्स अनाऊन्स नाही केलेले, ठीक आहे. बोनस मार्क्स अनाऊन्स झाल्यानंतर तुमची रिवाइज अँसर की तुम्हाला समजून जाते, ठीक आहे, की मला किती मार्क्स माझे वाढणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर तुमचा स्कोर कार्ड येतो. आता रिवाइज अँसर की कशी दिसते सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचा स्कोर कार्ड येईल, यांच्या डेट्स काय असणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल. फुल मार्क्स तुम्हाला एक तर अलोकेट होतात रिवाइज अँसर की मध्ये, एक तर तुम्हाला चेंज इन अँसर की अलोकेट होते. म्हणजे फुल मार्क्स येईल, एक तर चेंज इन अँसर की येते, ठीक आहे. मी तुम्हाला सॅम्पल पण दाखवणार आहे. फुल मार्क्स म्हणजे काय बाळांनो, हा तुमचा बोनस मार्क्स असतो पहिली गोष्ट तर, ठीक आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना भेटतात. आणि फुल मार्क्स म्हणजे तुमचं नन ऑफ ऑप्शन करेक्ट, कोणतंच ऑप्शन तुमचं करेक्ट नसतं, ही गोष्ट तुम्हाला समजायला लागेल. चेंज इन अँसर की म्हणजे काय, तुमचे 4 ऑप्शन्स असतात, ए बी सी डी. एबीसीडी मध्ये तुम्ही सपोज बी मार्क केलेलं आहे, हे तुमचं युअर ओपिनियन, युअर अँसर, ठीक आहे. सीईटी सेलने पहिले काय दिलं होतं, सी दिलं होतं, की तुमच्या अँसर की मध्ये सी करेक्ट आहे असं सीईटी सेल म्हटलं होता. पण आता सीईटी सेल काय म्हणतं, चेंज इन अँसर की, माझ्याकडनं चूक झाली मी चेंज करतोय, त्याचं करेक्ट अँसर सपोज ए असेल, बी असेल, डी असेल, सीईटी सेल देईल. आणि ज्यांनी सपोज त्याचं करेक्ट अँसर ए, सपोज ज्यांनी ए मार्क केला असेल त्यांनाच मार्क्स भेटतील, सगळ्यांना मार्क्स भेटणार नाही. गोष्ट समजते? चेंज इन अँसर कीचे मार्क्स सगळ्यांना नाही भेटत. ज्यांनी करेक्ट मार्क केला असेल पण सीईटी सेल कडून चुकी झाली असेल पहिल्यांदा, त्यांनाच मार्क्स भेटतील. गोष्ट समजते? ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आता जितके बोनस मार्क्स वाढतील, ठीक आहे, तुमचे कमी मार्क्स येतील, जास्त मार्क्स येतील, काही घाबरू नका. अजूनही तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाऊ शकणार. जर तुमचे कमी मार्क्स येत असतील तरी सुद्धा, जास्त मार्क्स वाले तर जातील. कमी मार्क्स जर तुमची येत असेल तरी सुद्धा तुम्ही एक बेस्ट कॉलेज क्रॅक करू शकतात विथ द हेल्प ऑफ कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट मध्ये एवढी पॉवर असते बाळांनो. जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली ना, तुम्हाला कमी मार्क्स मध्ये पण एक चांगलं कॉलेज भेटू शकतं. आणि लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, खूप कमी मार्क्स होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का? व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते तरी ते 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? कॉलेज लिस्ट स्वतः बनवायला गेले. हा, मुंबईचे एक कॉलेज टाकून देतो, पुण्याची टाकून देतो, नाशिकची टाकून देतो, आणि एक पण कॉलेज लागलं नाही. 3rd राऊंड पर्यंत एक कॉलेज लागलं नाही. ही चूक तुम्ही नका करू, ठीक आहे. आता चांगले मार्क्स आले, वाईट मार्क्स आले, ऍक्सेप्ट करा. हे फक्त तुमचं 50% काम होतं, काही नाही, अजून पूर्ण काम झालेलं नाही. 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं. जर कॉलेज लिस्ट योग्य राहिली 100% मी गॅरंटी देतो एक बेस्ट कॉलेज भेटणार तुम्हाला, ठीक आहे. काउन्सिलर तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारतील, तुमची कॅटेगरी कोणती, पर्सेंटाईल कोणती, कोणत्या सिटीमध्ये जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो. कारण असे कॉलेजेस आहेत ना जे खूप चांगले असतात पण विद्यार्थ्यांना माहित नसतात. ते कॉलेजेस वगैरे काउन्सिलर रिसर्च करून तुमच्या लिस्टमध्ये टाकेल, जेणेकरून ते कॉलेज तुम्हाला लागावं, ठीक आहे. पहिल्याच राऊंडला तुम्हाला कॉलेज लागावं, ठीक आहे. पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटेल बाळांनो, ठीक आहे. तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग, डॉक्युमेंटेशन, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड सगळ्या ठिकाणी तुम्हाला हेल्प करू, ठीक आहे. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट होईल, जे नेहमी तुमच्याशी कॉल मेसेजवरती बोलत राहतील. कधी तुम्हाला काही डाऊट आला त्यांना कॉल करा, मेसेज करा, ठीक आहे. सीओपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसएम, डीजेसांगवी, थाडोमल ही आपले टॉप टार्गेट कॉलेज असतात. मॅक्झिमम स्टुडंट जातात या कॉलेजेसमध्ये. महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजमध्ये न्यूटन एज्युकेटर्सचा स्टुडंट आहे, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं निर्णय चुकीचा नका घेऊ फक्त, ठीक आहे. एक कॉलेज खालीवरती तुमचे लाखो रुपये खालीवरती होऊ शकतात, ही गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची. तुमच्या आईवडिलांचे पैसे वाचवा बाळांनो, ठीक आहे. प्रायव्हेट कॉलेजेसचा फीस जर मी तुम्हाला सांगितलं ना,
खूप जास्त आहेत बाळांनो, खूप जास्त. प्लीज ठीक आहे, म्हणून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून व्यवस्थित कॉलेज क्रॅक करा. ठीक आहे, मी गॅरंटी देतो कमी मार्क्सवरती पण पॉसिबल असतात गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर. काउन्सिलर तुम्हाला गाईड करतील, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आता बघूया सीटीसेलने जी अपडेट दिली त्याच्याविषयी मी थोडंसं बोलून घेऊ, सॉरी जी न्यूज आलेली तिच्याविषयी थोडंसं बोलून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला आन्सर की दाखवेल. ठीक आहे, याचा स्टार्टिंग पॉईंट हा आहे. ठीक आहे, MSTCET 2025 बोनस मार्क्स अपडेट एक्सपेक्टेड सून, रिझल्ट अँड मोर. ठीक आहे, म्हणजे तुमचा बोनस मार्क्स आता येणारच आहेत. ठीक आहे, बघा आता याच्यात काय म्हटलंय, कॅन्डिडेट हु अपियर्ड फॉर द एक्झाम हॅव बीन इगरली वेटिंग क्लॅरिटी ऑन वेदर द सर्टन अम्बिगियस ऑर इनकरेक्ट क्वेश्चन रिसीव्ह टू बोनस मार्क्स. कॅन्डिडेट वेट करताय की केव्हा आमचे बोनस मार्क्स आम्हाला भेटतील, कारण आम्ही किती म्हटलो की हे क्वेश्चन इनकरेक्ट होते, युट्यूबर्स और टीचर्स किती म्हटले, पण विद्यार्थ्याला तेव्हाच खरं वाटेल जेव्हा सीईटी सेल त्यांना सांगेल. ठीक आहे, तर हा डिले होतोय कारण लार्ज नंबर ऑफ ऑब्जेक्शन रेज झालेले आहेत, यावेळेस खूप जास्त ऑब्जेक्शन रेज झालेले आहेत, त्यामुळे हा डिले सीईटी सेल कडनं होतोय असं आपल्याला या न्यूजमध्ये समजतंय. ठीक आहे, पुढे वाचूया काय म्हटलंय त्यांनी. ते म्हणताय की नाही, ही तर पुढची अपडेट आहे. जस्ट अ सेकंड, माझ्याकडनं सिक्वेन्स चुकली. ठीक आहे, हा सोर्स विद इन द सीईटी सेल हॅव इंडिकेटेड दॅट प्रोसिजर एंड होते. ठीक आहे, तुमची ऑब्जेक्शन फॉर्मची प्रोसिजर ऑलमोस्ट एंड होते. ठीक आहे, नेक्स्ट 1 to 2 days मध्ये तुम्हाला तुमचा आन्सर की बोनस मार्क्स तुम्हाला बघायला भेटेल. बोनस मार्क्स तुमचे समजून जातील तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर तुमची फायनल आन्सर की तुम्हाला फायनल आन्सर की मधले चेंजेस तुम्हाला दिसतील. ठीक आहे, फायनल आन्सर की मधले चेंजेस तुम्ही असं कन्सिडर करू शकता 4 जून पर्यंत तुम्हाला दिसतील बाळांनो, 4 जून पर्यंत. ठीक आहे, आणि रिझल्ट तुमचा खूप लेट एक्सपेक्टेड आहे. मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो 12 जून पर्यंत एक्सपेक्ट केलेला आहे रिझल्ट. ठीक आहे, का याचे रिझन्स आहेत आता बघूया. सगळे रिझन्स मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट तर तुमची या पद्धतीची आन्सर की येणार आहे, ही तुमची लास्ट MSTCET 2024 ची नोटीस आहे. केव्हा आलेली, 29 मेला. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला थोडासा टाइमलाईन देऊ इच्छितो. एक्झाम केव्हा संपली होती बाळांनो, 16 मेला लास्ट इयर. आन्सर की केव्हा आली होती, 24 मेला. बोनस मार्क्स केव्हा भेटून गेले तुम्हाला, 29 मेला. ही लास्ट इयरचं चालू आहे. रिझल्ट केव्हा आला, 16 जूनला. हे मी लास्ट इयरचं बोलतोय. माझ्यावर तुम्हाला विश्वास नाही होत असेल तुम्ही इंटरनेटवरती चेक करा. ही लास्ट इयरचा डेटा आहे हा. ठीक आहे, यावेळेस काय झालंय बाळांनो, रिझल्ट तुमची एक्झाम केव्हा संपली, एक्झाम तर खूप आधी संपली, पण शेवटचा पेपर केव्हा होता, 5 मेला. आन्सर की केव्हा आली तुमची, 24 मेलाच आली वाटतं यावेळेस पण, है ना, 24 मेलाच आलेली. 29 मे तर गेला, अजून तुमच्या ऑप्शन फॉर्म आले, सॉरी ऑब्जेक्शन्स आले तुमचे, नाही आले अजूनही. ठीक आहे, आज 30 मे बी आज किंवा उद्यामध्ये तुमचे बोनस मार्क्स येतील. ठीक आहे, हे बोनस मार्क्स आल्यानंतर पण तुमचे ऍटलिस्ट लास्ट वेळेस 29 ते 16 जून एवढा टाइम घेतला, पण यावेळेस सीईटीची प्रोसिजर थोडीशी जलद आहे. जसे एक्झाम जलद घेतली त्या हिशोबाने जर आपण बोलायला गेलं तर तुमचा तरी 12 जून पर्यंत रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. 12 जूनच्या आधी तर नाही, 12 जूनच्या आधी नाही मुलांना रिझल्ट नाही येणार 12 जूनच्या आधी. गोष्ट समजते, तर ही टाइमलाईन एकदा बघा, ज्यांना खरं नसेल वाटत त्यांनी चेक करा एकदा. ठीक आहे, चला आता जी तुमची आन्सर की येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत बघा. लास्ट इयर केव्हा ही सगळी टाइमलाईन त्यांनी दिलेली की या वेळेस आम्ही ऑब्जेक्शन डिस्प्ले केले होते. ठीक आहे, तर बघा dated 26 May 2024 the received objection were classified and displayed on the website. 26 मेला डिस्प्ले केलेले होते ऑब्जेक्शन्स. पण ठीक आहे, त्यानंतर सीईटी सेलनी नोटीस पाठवली फायनल. याच्यामध्ये काय म्हटलंय बाळांनो, ही गोष्ट बघा. आता तुम्ही इथं काय म्हटलंय, आपण डायरेक्ट इथं जाऊ, हे तुम्हाला समजेल लवकर. जे तुमचे क्वेश्चन आयडीज होते, क्वेश्चन आयडीज मेन्शन आहेत बेसिकली. ऍक्शन काय याच्यावर टेकन, नो ऑप्शन्स करेक्ट. नो ऑप्शन्स करेक्ट म्हणजे तिथं तुम्हाला फुल मार्क्स, प्रत्येक विद्यार्थ्याला फुल मार्क्स, बोनस मार्क्स. आणि इथं काही ठिकाणी काय म्हटलंय बघा, इथं बघा, चेंज इन आन्सर की. चेंज इन आन्सर की म्हणजे काय रे बाळांनो, इथं तुमचं उत्तर जे असेल, पण सीईटी सेल कडून पहिले चुकी झाली होती त्यांचं सांगण्यास, म्हणजे त्यांनी रॉंग मार्क केलं होतं, आता ते राईट मार्क करून देत आहे. म्हणजे तिथं तुम्हाला बोनस मार्क्स नाही भेटेल, ज्यांनी करेक्ट केलं असेल त्यांनाच भेटेल. गोष्ट समजते. चला, ही गोष्ट झाली. या दोन गोष्टी तुम्हाला माहित पडणार आहेत. आता लास्ट इयरचा जो डेटा बघितला बाळांनो, आपण लास्ट इयरचा जर डेटा बघितला, लास्ट इयरच्या डेटामध्ये तुम्ही एक गोष्ट बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आउट ऑफ 51,000 क्वेश्चन्स, सॉरी 5100 क्वेश्चन, सगळे शिफ्ट मिळून, ऑल शिफ्ट. ठीक आहे, किती शिफ्ट होते लास्ट इयर, 30 सेशन्स. ठीक आहे, PCM PCB मिळून 47 युनिक क्वेश्चन्स वेअर आयडेंटिफाईड.
इनकरेक्ट. फक्त 47 प्रश्न तुमचे इनकरेक्ट होते. यावेळेस पण तेवढेच एक्सपेक्ट करतोय आपण. 50च्या आसपास प्रश्न तुमचे चुकीचे होते. ठीक आहे. 50चे 50 बोनस मार्क्स भेटतील का बाळांना? तुम्हाला नाही. चेंज इन अँसर की झाली असेल तर तुम्हाला ते मार्क्स नाही भेटणार. जेव्हा कोणताच ऑप्शन करेक्ट नसेल, नन ऑफ ऑप्शन इज करेक्ट, तोच तुम्हाला बोनस मार्क्स भेटेल. गोष्ट समजते? तर 47च तुमचे बोनस मार्क्स अलोकेट झाले होते. 47 पण नाही, याच्यात तुम्ही आता काउंट करा. चेंज इन अँसर की किती, फुल मार्क्स किती आहेत. ठीक आहे, ते 50% होऊन जातील. म्हणजे 20 ते 22 प्रश्न तुमचे चुकीचे होते. यावेळेस पण आपण 25 ते 28 प्रश्न तुमचे चुकीचे कन्सिडर करतोय. मी तुम्हाला 28 प्रश्नांची यादी पण दिलेली होती है ना. तर अशा पद्धतीची तुमची नोटीस येईल यावेळेस पण. ही नोटीस आतापर्यंत आली का? नाही आली. पहिले आता ही नोटीस येईल, त्यानंतर तुमचे करेक्शन्स होतील. म्हणजे पहिले करेक्शन्स होतील, त्यानंतर ही नोटीस येईल. नोटीस आल्यानंतर तुमचा रिझल्ट लागेल. म्हणून रिझल्टची आतापासून एवढी आतुरतेने वाट नका बघू, कारण रिझल्टला खूप टाइम आहे बाळांनो अजून. ठीक आहे. आता कॉलेज रिसर्च करा, कॉलेजला व्हिजिट करणं स्टार्ट करा, जेणेकरून तुमचं जर नाही झालं ऍडमिशन, तुम्ही मॅनेजमेंटमधून ट्राय करू शकता तुमच्या इच्छेने. ठीक आहे. तिथं मी फोर्स नाही करत, ना की मी सांगतो, आम्ही करतच नाही, मी अपोज आहे त्या गोष्टीला. ठीक आहे. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता. टाइम आहे तुमच्याकडे. ज्यांना गव्हर्नमेंटमधूनच करायचे, कॉलेजेसचे रिसर्च स्टार्ट करा, इंटरनेटवरती बसा है ना. आता टाइम आहे बाळांनो, हे तुमचं फ्युचर बनवण्याचा टाइम आहे. काउन्सिलरशी बोला की सर मी हे कॉलेज बघितलं, याचं काय सांगा, तर ते सांगतील तुम्हाला है ना. तर काउन्सिलिंग यासाठी असते बाळांनो है ना. तुमची योग्य कॉलेज लिस्ट बनावी. गोष्ट समजते? तर तुमचा रिझल्ट आणि कॅप राऊंड, आज एक गोष्ट लक्षात घ्या, रिझल्ट नंतर पण जेव्हा तुमचा कॅप राऊंड लागेल ना, त्याच्यामध्ये पण 1 मंथचा गॅप असेल. तर याच्यात तुम्हाला सगळं कॉलेज लिस्ट, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत है ना. याच्यावरती पण एक डिटेल व्हिडिओ टाकणार आहे मी, कॅप राऊंड म्हणजे काय आणि त्याच्या सगळ्या डेट्स. पण खूप टाइम आहे अजून तुम्हाला कॉलेजमध्ये जायला. 12 ऑगस्टला लास्ट इयर कॅप राऊंड 1 लागला होता. आणि कॅप राऊंड 1 लागल्यानंतर 20 ऑगस्ट पासून कॉलेजेस मेसली स्टार्ट होऊन जातात. जेव्हा कॉलेजेस स्टार्ट होतात त्यानंतर कॅप 2 कॅप 3 चालत असतो तुमचा. ही गोष्ट समजा, खूप टाइम आहे तुमच्याकडे. ठीक आहे. आणि अजूनही चान्स आहे एक बेस्ट कॉलेजमध्ये जाण्यासाठी बाळांनो. एक योग्य कॉलेज लिस्ट बनवा, मी गॅरंटी देतो. जर तुमची कॉलेज लिस्ट योग्य राहिली, मी गॅरंटी देतो तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. फक्त प्रायोरिटी करा प्लेसमेंटला आणि ब्रांचला. प्लेसमेंट चांगलं पाहिजे कॉलेजचं, ब्रांच चांगली पाहिजे माझ्या हिशोबाने है ना. या 2 गोष्टींना प्रायोरिटी ठेवा आणि चांगलं कॉलेज क्रॅक करा. मी गॅरंटी देतो कमी मार्क्स वरती पण एक बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे बाळांनो, जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली तर. ठीक आहे. आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, इथं कामचोरपणा नका करू की भेटेल जे होईल ते होईल. सीईटी सेल तुम्हाला कॉलेज अलोकेट नाही करणार आहे. जोपर्यंत तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट टाकत नाही तोपर्यंत एक कॉलेज भेटणार नाही तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं, 99% भेटले आणि सीईटी सेल येऊन सांगेल तुम्हाला की चला सीयूपी मध्ये चला तुमचं स्वागत आहे? नाही, असं नाही होणार बाळांनो. तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागेल. सीईटी सेलला रिक्वेस्ट करावी लागेल की माझे 99% आलेले आहेत, मी कॉलेज लिस्ट तुम्हाला देतोय, प्लीज मला कॉलेज अलोकेट करा. ही प्रोसेस असते, ही गोष्ट समजा तुम्ही है ना. गुड पर्सेंटाईल, बॅड पर्सेंटाईल डझंट मॅटर, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा. ठीक आहे. काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल्स विचारतील. ही काही बॅच नाही, ही काही कोर्स नाही बाळांनो, हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवण्याचं. ठीक आहे. नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.